वा वा, कन्हैया डेअरी म्हणजे भारी आहे बर का. तू आहेस वय? काय करताय? श्रीखंड बाबा. हे बघ श्रीखंड आहे, कन्हैया डेअरीचं अक्कानं मुद्दाहून माझ्याकरता मागवलंय. कसलं भारी आहे म्हणून सांगू? खाऊन बघ की, खाऊन बघ की. कसं आहे? भारी आहे नव? हा अगं नुसतं श्रीखंडच नव, त्यांचं दूध बी लय भारी आहे, गाईचं तूप बी भारी आहे, आईस्क्रीम बी आहे. समजच घेऊन बसलोय खायला. आतीला दूध दिलंस? तेच तर द्यायला आलीये. कन्हैयाचं दूध हे. हा आणि दूध घ्यायचं आणि पाया पडायच्या बर का. काय हे बाबा, दररोज काय सारखं सारखं पाया पडायचं? अगं पाया पडल्यानं आपला पाया भक्कम होतो असं आपले कोण केसरकर गुरुजी म्हणायचे. काय चरण धरता आपल्याला त्यांच्या डोसक्यावर बसता येतं. जा तुझा तो पोरगा आहे ना, आक्कीचा पोरगा, डॉक्टर त्याला पटवायचंय नव. हा मग असं नाटक करायला लागतंय. जा हे दूध अक्कीला दे. हा आणि कन्हैयाचं आहे म्हणा. अच्छे अच्छे नको, लाजत जा आणि लाजत पाया पड. जा जा. आत्या दूध. अगं दूध कशाला? नमस्कार करते. बाईसाहेब काय झालं? अहो शेजारचा सचिन म्हणत होता आपलं दाखलं माला घेणार आहे ती. अगं बया, माझं लेकरू येतंय. जा जा धन निरोप दे जा, म्हणावं आपला प्रसाद येतोय. बरोबर जाऊ येत्यात. पाया पड. अगं सारखं कशाला? बरं असतंय, डोक्यावर बसायला सोपं जातंय. दूध घे. कोण आहे? अरे डॉक्टर साहेब तुम्ही? ओ पाटील, डॉक्टर साहेब आले. दादा डॉक्टर साहेब आले. ओ भाऊ बघताय काय, डॉक्टर साहेब आले. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे उचला त्यांना. नमस्कार नमस्कार. नको 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 नको, कशाला उगाच तुम्ही. नको. सावकाश सांभाळू. ओ काका डॉक्टर आले. ए बाळू डॉक्टर आले. ओ तात्या डॉक्टर आले. अगं बया, आलं का माझं लेकरू? ये 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 बाळा. आला ग बाई. नमस्कार अक्षर मामा. आयुष्यमान भव. वळ वळ वळ. अगं असं काय उलट सुलट होत आहे? आणि इकडे काय करू? थांब जरा. ए चोंबडे, हा तू ग कशाला आलीस? माझ्या पोराला ववाळायला आम्ही आहोत की. तू ग कोण ववाळणारी? चल जा. इकडे बघ. चला 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 चला. तू कुठं? सिनेमा आहे का जातोस? बोल, कोणेस तू? मी ओळखलंय तुला, सांग कोणेस तू? मी मळगंगा. मळगंगा? तुझं पात्र सोडून इथं माझ्या घरी का आलीस? मी आले माझ्या भक्तासाठी. तुला काय वाटलं तुझ्यामुळे ती वाचेल? तुला काय वाटलं तुझ्यामुळे ती मरेल? हो, माझ्यामुळेच. मीच आता तुला मारणार. तू आता मला रोखू शकत नाहीस. अरे मीच तर तुला आतापर्यंत रोखलंय. अरे हट. मी
जेव्हा महिषासूर होतास तेव्हा मी जगदंबा होऊन तुझ्या छातीवर थया थया नाचले. तू जेव्हा मधुकर डफून मातलास तेव्हा काळेश्वरी होऊन मी तुझं शीत धडा वेगळा केलं. तू ज्या वेळी दैत्य होऊन आलास त्यावेळी माझं खडगं तुझ्या रक्ताने भरलंय. त्याच रक्ताचा थेंब, त्याच रक्ताचा अंश म्हणजे हा भैरव, मांत्रिक भैरव. माझ्या पूर्वजांची शक्ती आणि सैतानाचं पाठबळ आहे मला. मी तुला जाळून भस्म करीन. नदीला कधी आग लागत नाही रे भैरवा. मी तुला संपून टाकीन. तू बोललं तर समजू शकते, पण 1000 भोकांची चाळण बोलली तर तिचा आवाज येईल. अजून सांगते, सूर्याच्या अंगावर काजव्यांच्या फौजा पाठवून उपयोग नसतो. शेष नागाला जाईबंदी करण्यासाठी गांडूळ का उपयोगाचं. मी काजव, मी गांडूळ. काय झालं? तू बाबा काय झालं? काय झालं? रेणू काय केलंस ग हे तू? तिला काय विचारतेस तू? दिसतंय ना त्याला किती लागलंय ते. हिची हिंमत कशी झाली? कोण कुठली पोर येऊन माझ्या बाबांना मारते? एक तर इतकी दिवसांनी ते मला परत मिळालेत. त्यात माझ्या सांगण्यावरून त्यांनी सगळं सोडलं आणि ही थांब, मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो. नाही थांबा, तिला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. मी तिला घराबाहेरच काढते. चल 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 तू दे इकडे दे. चल चल म्हणते ना. अगं नको ग गौरीताई, अगं माझं ऐक ना. चल अगं गौरीताई नको मला घराबाहेर काढूस ग. अगं नको ग गौरीताई. अगं ऐक. अगं गौरीताई नको मला घराबाहेर काढूस ग. अगं माझं ऐकून तरी घेशील ग. चल तू अगं ऐक आधी ना. घराबाहेर हो तू. अगं ताई ऐक ग. अगं गौरीताई मला घराबाहेर नको काढूस ग. चल, मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. अगं माझं ऐक ना. अगं माझ्यावर विश्वास ठेव. तुला आणि तुझ्या बाळाला धोका आहे. तुझं सासर जो म्हणते तसं नाहीये. तू माझ्या घरच्यांबद्दल एकही शब्द बोलू नकोस. अगं गौरीताई ते बदललेले नाहीयेत, ते सोंग करतायत. सोम, अगं तसं असतं तर त्यांनी माझी माफी नसती मागितली. तुझ्यावर एवढी दया केली, माया दाखवली, तुला कुणाचा आधार नाही म्हणून घरी घेऊन आले आणि तू माझाच संसार मोडायला निघाली. अगं गौरीताई तुला कोणत्या शब्दात सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल. तुझ्यावर विश्वास ठेवू आणि घरच्यांवर अविश्वास दाखवू. अगं सासू माझी, सासरा माझा, जे काय होईल ते माझं होईल. तू कशाला मध्ये चोंबडेपणा करतेस? मला नांदायचंय त्या घरात. अगं गौरीताई जा तू. शपथ आहे तुला माझी, पुन्हा या घरी येशील तर. ठीक आहे, जशी तुझी इच्छा.